नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण पूर हानीच्या नुकसान भरपाईबद्दल सर्वेक्षण पूर्ण केलं आहे। NDRF एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे नुकसान झालं ते भरून काढण्याकरता शासन काम करणार आहे। मी सुद्धा एक आढावा घेतला। त्या आढाव्यामध्ये थोडी नुकसान भरपाई जी त्या ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली, काही ठिकाणी थोडी झाली आहे। या सर्वांनाच कशी मदत मिळेल याची कारवाई मी करणार आहे। अल्पवयीन मुलगी नागपूरमध्ये एका मुलाच्या संपर्कात आली इंस्टाग्रामवरून आणि या मुलानं त्या मुलीवरती अत्यंत अनन्य छळ केले, तिचा जीव वाचला। संपूर्ण प्रकरणात उपचार सुरू आहे मुलीवरती। या प्रकरणामध्ये तुम्ही पालकमंत्री काय प्रतिक्रिया द्याल? नाही, मी नक्की या प्रकरणामध्ये लक्ष टाकून दोषीवर कडक कारवाई करण्याच्या जे काही बाबी आहेत, सोमवारी मी तसं पोलीस आयुक्तालयात आहे आणि त्यावर मी चर्चा करणार आहे आणि पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्या एकंदरीत नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधाने चर्चा करणार आहे आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे, ती आम्ही घेऊ। जरांगे पाटील काल बोलले होते कुठली प्रमाणपत्र होत नाही, मात्र जे आकडेवारी समोर आलेली आहे तो चित्र वेगळं आहे। बहुतांशी प्रमाणपत्र होत आहेत आणि फेटाळल्या जाण्याचं प्रमाण जो आहे तो फारच अत्यल्प आहे मराठवाड्यामध्ये। तर जरांगे पाटील कुठेतरी फक्त एक दोन उदाहरण घेऊन हे करतायत। तर मी कालच सांगितलं की कास्ट फिलिएटी जे कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे, यावर हायकोर्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना, कुठल्याही आमदारांना, राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही। जर आपण आकडेवारी बघितली तर 1% कमी आकडेवारी आहे। एकंदरीत जे प्रमाणपत्र निर्गमित झाले आहेत किंवा त्यांची व्हॅलिडिटी झाली आहे 1%पेक्षा कमी आहे। आता समजा मराठा समाजाचे 3 त्या ठिकाणी लोकांच्या व्हॅलिडिटी ही रद्द झाली, पण जर OBC आणि याचा आकडा घेतला तर जवळपास 117 प्रकरणं अशी आहेत। OBC समाजाची सुद्धा व्हॅलिडिटी कमिटीने रद्द केला आहे। त्यामुळं एकंदरीत प्रमाणपत्राचा आढावा घेतला तर जे काही प्रमाणपत्र निर्गमित झाले किंवा ज्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यामध्ये 1%च फक्त त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे। बाकी 99% ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली आहे। खरं तर व्हॅलिडिटी कमिशनच्या मध्ये बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे, पण निश्चितपणे व्हॅलिडिटी कमिट्या या पारदर्शीप्रमाणे काम करतील, त्या करत असतील, कारण हायकोर्टनी त्याच्या ठिकाणी दखल घेतात। हायकोर्टमध्ये डायरेक्ट केस होतं आणि त्यामुळे त्यांना ते नियमाने करावं लागतं। कुठेही त्या ठिकाणी कमी जास्तपणा व्हॅलिडिटी कमिशनला करता येत नाही। पण जर ॲव्हरेज बघितलं तर 3 मराठा समाजाचे जरी असले तरी जवळपास 100 ते 117च्या घरामध्ये OBC समाजासह सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कमिशननी त्या ठिकाणी सर्टिफिकेट रिजेक्ट केलेले आहेत। प्रशांत किशोर यांनी काल भेट घेतली सुनेत्रा पवार यांची। प्रशांत किशोर हे आता ॲडवायझर राहिले नाही आहे, एका पक्षाचे आमदार झालेले आहेत। यावरून भाजपमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं पुढे येतं। भाजपचा पराभव करून दुसऱ्या दिवशी अध्यक्षांचा पराभव, राष्ट्रीय अध्यक्षांचा पराभव ज्या व्यक्तीनं केला त्यांनी मतदारसंघात अध्यक्षांच्या मतदारसंघात ज्यांनी पराभव केला उमेदवाराचा ते सुनेत्रा पवारांना भेटतात। ते राष्ट्रवादीचे सल्लागार होणार असल्याची चर्चा सुरू आहे। असं आहे की त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत ते सुनेत्रा पवारजींना आहेत, परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस होणार नाही याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि सुनेत्रा पवारजी या सर्वांनी आणि आम्ही सर्वांनी हा या ठिकाणी एक आचारसंहिता बांध केली आहे सर्वांनी आम्ही, की महायुतीला समजा शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही, असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। तर मला वाटतं की जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये सुनेत्रा पवारजी निश्चितपणे वेगळा काहीतरी विचार करतील। म्हणजे प्रशांत किशोर बिहारमध्ये तुम्हाला कडवी झुंज
देत आहे, तर इथे तो आचारसंहितेचं उल्लंघन तुम्हाला वाटतंय का? नाही, मला याच्याबद्दल आज काही बोलायचं नाही आहे. फक्त आम्ही सर्वांनी महाराष्ट्राच्या महायुतीला कुठेही घातक होईल किंवा कुठेही त्या ठिकाणी एकामेकाच्या मनात शंका उत्पन्न होईल असं कुठलंही पाऊल कोणी उचलायचं नाही आहे. राज ठाकरे लक्ष्मण हाके यांनी इशारा दिलेला आहे की प्रसाद लाड ज्या ठिकाणी मिळेल त्यांच्या कानशिलामध्ये मी लावेल, मला गोळ्या घातल्या तरी चालते. नाही, असं बोलणं योग्यच नाही आहे. लक्ष्मण हाकेजींना माझी विनंती आहे की प्रसाद लाड आमचे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय करण्याकरता प्रसाद लाडची भूमिका महत्त्वाची आहे. दोन्ही समाज समोर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा प्रसाद लाड यांनी मधल्या काळात घेतलेली आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने कोणी बोलू नये, कारण प्रसाद लाड हे कधी या ठिकाणी कुठल्याही असं असंस्कारी काम करत नाही ज्यातनं प्रसाद लाडवर अशी टीका होईल किंवा असं बोलेल. लक्ष्मण हाकेजीने माझी सूचना आहे, विनंती आहे की या पद्धतीने प्रसाद लाडवर त्यांनी बोलू नये, कारण प्रसाद लाड हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचे महायुतीमध्ये समन्वयक म्हणून आहेत. त्यांच्या भूमिकेवर त्यांनी अशा पद्धतीने बोलणं योग्य होणार नाही. मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसतात आहे. एसीबीसीचं आरक्षण दिलेल्या लोकांना ओबीसी प्रवर्गातील किमान लाभ द्यावा अशी त्यांची मागणी आहे. ठीक आहे, जे काही मागणी असेल ती आमची जी सब कमिटी आहे, मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आहे, ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आहे. असे काही विषय त्या कॅबिनेट सब कमिटीसमोर येईल, सरकारसमोर येईल, त्यावर चर्चा होईल. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की SIR होत असताना अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक फिरत आहे. पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते इथं करायचं आहे का असा आरोप केला. नाही, SIRमध्ये तर सर्वच पक्षाच्या BLAनी सर्वच पक्षाला BLA द्यायचे आहेत आणि त्यामुळं सर्वच पक्षांनी बूथवर राजसाहेबांनी, उद्धवजींनी, आम्ही सर्वांनी आपापले जर लोक सरकारी अधिकाऱ्याला दिले, सोबत काम केलं तर अधिक चांगला SIR होईल. त्यामुळं हा आक्षेप घेणे योग्य नाही की भाजपचे लोक का फिरतात आहे. ते अधिकृत आहे. BLAला जबाबदारीच आहे की आपल्या भागातल्या त्या ठिकाणी BLOज जे आहेत गव्हर्नमेंटचे अधिकारी, त्यांना सपोर्ट करणे, त्यांना सहकार्य करणे, एखादा मतदार मिळत नसेल तर त्याचा ॲड्रेस शोधून देणे, ही जबाबदारी सर्व पक्षाच्या BLAची आहे. त्यामुळे राजसाहेबांना माझी विनंती आहे की त्यांच्याही पक्षाचे लोक जर SIRमध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्याला मदत करायला तयार असतील तर ते काही वावगं नाही आहे. सर, अभिजित दिपके यांनी एक ट्विट केलेलं आहे की सरकार अमेरिकन एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर लक्ष ठेवत आहे. मला माहीत नाही त्यांनी का ट्विट केलं, त्याचं उत्तर त्यांनी दिलं. बरं सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने झारखंड के छात्रों का समर्थन किया, कहा कि सरकारों ने प्रदर्शनकारियों की बातें सुननी चाहिए. तो सरकार सुनती है, हर बार ही सुनती है. देखिए, सरकार सुनती है और सरकार सुनते ही करके हम लोग अच्छे से न्याय दे पाते हैं. जनता की बातें नहीं सुनने के संस्कार ये कांग्रेस पार्टी में, हमारे में नहीं है. तो कांग्रेस पार्टी के संस्कार भारतीय जनता पार्टी को नहीं है. हम जहाँ तक हमारा सवाल है, हमारे मोदी जी, हमारे सभी देश के नेता जनता में प्रवास करते हैं, संवाद करते हैं, जनता की सुनते हैं, आंदोलनकारी की सुनते हैं. निश्चित रूप से हमारे जो प्रशासकीय और शासकीय कार्यभार है वो जनता के सुनकर ही चलता है. निश्चित रूप से कोई आंदोलन हो गया आंदोलन हुआ होगा तो वहाँ भी निश्चित रूप से दखल ली जाएगी. मोहन भागवत जी ने कहा कि जेएनजी ज़्यादा देशभक्त है और ईमानदार है. देखिए कि मोहन जी ने कहा है तो मोहन जी ने कहा है, वो सर्वोपरि है. तो निश्चित रूप से सभी के लिए एक संदेश है. आज हैंडलूम डे है. प्रधानमंत्री मोदी जी ने एक रील बनाया है कि हैंडलूम की चीज़ें खरीदे और उसका वीडियो बनाकर उसको स्वदेशी की. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का मैं आभार व्यक्त करता हूँ. उन्होंने जिस प्रकार से अपील की है, स्वदेशी को बढ़ावा देने की अपील की है, उनके 12 साल के कार्यकाल में सबसे ज़्यादा फोकस ये स्वदेशी रहा है और जो MSME है, लघु उद्योग है, उनको प्रमोट करने का रहा है. हमारे हैंडलूम जो है उसको बढ़ावा देने का काम उन्होंने किया है. कई सारी नई नई स्कीम केंद्र सरकार ने सब्सिडी की दी है. तो आज सब हैंडलूम में काम करने वाले जितने भी छोटे छोटे ग्रुप्स हैं वो सारे शेयर कर रहे हैं.
अभी हमारे कोराडी में 400 महिलाएं काम करती है हैंडलूम में, उन्होंने भी मोदी जी का वीडियो शेयर किया है। तो निश्चित रूप से ये हैंडलूम डे जितना प्रतिष्ठा जितना भी आगे चलन बढ़ेगा और आगे इसको ज़्यादा मजबूत किया जाएगा, वो हमारे देश के लिए मजबूती के लिए अच्छा है, विकसित भारत के लिए अच्छा है। तो मुझे लगता है कि हैंडलूम को बहुत ज़्यादा बढ़ावा देना चाहिए। मोदी जी के वीडियो का सबने शेयर करना चाहिए, केवल शेयर ही नहीं करना चाहिए, तो उसका अमल भी हमने सबने करना चाहिए, ये भी महत्वपूर्ण है।